मित्रांनो, आपला इयत्ता 8वी 42वा पेपर आहे. आपल्याला पहा, आजपासून इयत्ता 5वीच्या मुलांना जसा 8वीला दिला जातो तसा 5वीला नवोदयचा एक पेपर दिला जातो. त्याच्यासोबतच आजपासून त्यांना गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये एक पेपर द्यायला सुरुवात केलेली आहे. एक ठराविक मुलांचा तो ग्रुप आहे जे नियमित प्रेझेंट असतात, जे नियमित पेपर सोडवतात आणि ते सोडवलेला पेपर त्याची उत्तरपत्रिका ग्रुपला टाकतात आणि व्यवस्थित ते पेपर तपासणी करतात. त्या मुलांसाठी तो गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये तो पेपर आहे. आता हा पेपर आपण कुठल्या स्वरूपामध्ये देतोय, हा तुम्हाला त्या पेपरचा फोटो टाकतोय आणि तो पेपरचा फोटो तुम्हाला एक झेरॉक्स करून काढावा लागतो किंवा तो मोबाईलवरती बघून पेपर सोडवावा लागतो. आपण जे गुगल फॉर्म मधले आहे ते डायरेक्ट मोबाईलवरती येतात. त्याची उत्तरं तुम्हाला मोबाईलवर नोंदवावी लागतात. त्याचं पेपर सोडवल्यानंतर तुम्ही तो सबमिट केल्याशिवाय तुम्हाला तो मार्क त्याचे कळत नाही. आणि मला 8वी मध्ये तसा रिस्पॉन्स नाही. अगदी व्ह्यूवर 300 व्ह्यूवर आहे, पण प्रश्नपत्रिका टाकणारे एक 2-4 विद्यार्थी, उत्तरपत्रिका टाकणारे 2-4 विद्यार्थी आहेत. नियमित मार्क टाकणारे 2-4च विद्यार्थी आहेत. त्यामुळे इयत्ता 8वीला मी तो गुगल फॉर्मच्या स्वरूपात पेपर देणार नाही. ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी, आता इथे क्लासमधले आहेत मुलं, त्यांच्यासाठी जर आवश्यक त्यांना पाहिजे असेल, सोडवणार असेल तर त्यांना काय प्रश्नपत्रिका झेरॉक्स देईल डायरेक्ट. ओके, तर तुम्हाला हा पेपर हवा असेल तर नेहमी तुम्हाला प्रेझेंट राहावं लागेल. पेपर झाल्यानंतर तो पेपर तुम्हाला ग्रुपवर तुम्हाला त्याचा फोटो टाकावा लागेल. तपासल्यानंतर त्याचे मार्क टाकावे लागतील आणि जो या प्रक्रिया पूर्ण करेल, जो गरजवंत आहे, ज्याला गरज आहे, त्याच्यासाठी गुगल फॉर्मच्या स्वरूपामधला प्रश्नपत्रिकाचा वेगळा ग्रुप तयार केला जाईल. त्या या यूट्यूबवरती माझं कोणतेही कंट्रोल नाही. या यूट्यूबवरच्या याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं सोडवला, तुम्ही तपासताना खरोखर तपासला का खरोखर अंदाजे मार्क टाकले हे काही कळत नाही. ओके, तुम्ही जर पेपरचा फोटो टाकला तर मला ते क्रॉस चेकिंग करता येतं की तुम्ही क्लिअर करता आहात का लक्षात येतं. पण तो 8वी मध्ये तसं आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये 8वीला मी एकालाही पेपर देणार नाही. आता 5वीचा ग्रुप केला आहे, जवळजवळ 15-20 जण आहे. हे 15-20 जण नियमित प्रेझेंट असतात, उत्तरं देतात. चालू पेपरमध्ये चॅट बॉक्समध्ये ते प्रश्नांची उत्तरं सांगतात, नियमित प्रेझेंट असतात. चांगल्या ज्या गोष्टी त्यांना येत नाहीत त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारतात, सहभागी होतात. म्हणून त्यांना त्यामध्ये समाविष्ट केलं. जो करत नाही त्याला मी काढून टाकणार. तसं तुमच्यामध्ये जर असं कोण करताना दिसतं, अगदी 4-5 मुलं जरी असतील तरी त्यांना मी ते देईन. मी तुम्हाला इथं येण्याची गरज नाही. मला घरी बसून गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळतील. फक्त या प्रश्नपत्रिकाची झेरॉक्स काढण्याचा खर्च नाही आहे. तो प्रश्नपत्रिका तुम्ही फक्त व्हॉट्सअपवरती मोबाईलवरच सोडवायची आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला मार्क मिळणार आहे. त्याचा फक्त मला स्क्रीनशॉट पाठवायचा. पण तुम्ही जेव्हा सोडवता तेव्हा त्यासाठी लागणारा वेळ माझ्या मोबाईलमध्ये काउंट होतो. तुम्ही किती वेळ लावला पेपर सोडवायला, किती मार्क पडले, कोणत्या मोबाईलवरनं सोडवला, या सगळ्या डिटेल गोष्टी माझ्याकडे प्राप्त होतात. त्यामुळं मला या सगळ्या गोष्टी समजतात. त्यामुळं त्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याला नियमित प्रेझेंटली असले. चला मित्रांनो, आपला बुद्धिमत्तेचा पेपर तपासायला घ्या. पहा किती जण आलेत, परंतु एकानेही लाईक केलं नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर तुम्ही लाईक केलं, सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील. मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्राप्त होईल. या आठवड्यामध्ये मी कोणते टाकले नाहीत, कोर्स चालू असल्यामुळं. पुढल्या आठवड्यामध्ये सोमवारपासून व्हिडिओ तयार होतील, व्हिडिओ पडत जाईल. चला पुढे आपण प्रश्नपत्रिकेकडे पाहूया.
चला उत्तर द्या म्हणजे पटपट पटपट पेपर होईल आपला. बोलत चला, सांगत चला. चला, विच इज द ऑड वन इन द फॉलोइंग पेअर. चुकीची जोडी. बर्ड फ्लाय हा स्नेक वॉक्स. मॅन वॉक्स असतो. स्नेक काय वॉक नाही, सरपटतो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डोंट पॅनिक or get stressed or disturbed. Take it easy. Take lightly. Which word does not need prefix un to make a opposite word? Responsible. Unresponsible होत नाही. Willingly, unwillingly. Avoidable, unavoidable. Known, unknown. इथं un prefix वापरलं जातं. What do the following 4 words suggest? Improper, dissatisfaction, indecent, unhealthy. Negative meaning आहे. Negative meaning चे अर्थ आहे ते. Choose the correct alternative which can make a pair of homophones with the underlined word. He was arrested in hit and run case. हिट अँड रन केस मतलब हिट. हिट पर्याय क्रमांक 3. तिथं काय म्हणलेलं आहे त्याचं? होमोफोन. की हिट या सारखा उच्चार असणारा. आता तिथे सीट, नीट, आता हिट आणि हेट उच्चार सारखा काय आता चुकण्यासारखा प्रश्न नाही आहे इथं. पुढं विराट इज अँड exemplary young cricketer. For instance, he bats aggressively and gracefully. He fields well. He leads the team competently, and he is very straightforward too. Choose the correct alternative for the word exemplary. A good role model. Choose the correct alternative from the following to complete the puzzle. Puzzle तयार करायचं आहे. पहिला उद्या उभा काय होईल? टेम्पर. आडवा प्रोग्रेस एनर्जी. चला 8वा भाग. गाड्या आलेत बरं का. गाड्या पेपर सोडवला नाही पण उत्तर सांगताय. शंभू शंभू नाही हसी होय. शंभू मोठा. चला. I am red and round. Some of you consider me as a vegetable, some as fruit. You use me in a salad. Guess who am I? Tomato. काही जण भाजी म्हणतात, काही जण फळभाजी म्हणतात, काही जण आपण सॅलड म्हणून कच्चं खातो. चला. Choose the correct alternative regarding qualities of an ideal student. Qualities of an ideal student: kind, clever, honest, regular. त्याला नियमितपणा. Priya is a monitor. She helps everyone in our class. Find out correct alternative from the following to form a correct sentence by replacing underlined word. She helps. जे पर्याय क्रमांक 3. Pratik saw a very old person walking fast. Pratik was impressed and he said, choose the correct alternative. How fast he walked. पर्याय क्रमांक 4. कारण इथं काय म्हणलेलं आहे? व्हेरी ओल्ड पर्सन वॉकिंग म्हणजे तुम्ही खूप म्हातारा माणूस तो भरभर बोलतो की ज्याला चालवायला येत नाही. म्हातारी माणसं आपण बघतो आणि हा भरभर चालतोय. आता मी काल एक व्हिडिओ मी व्हॉट्सअपला पाहिला. त्यामध्ये म्हाताऱ्याचं ते बारकी सायकल छोटीशी त्याच्यावरती ती सायकल चालवतं. नाही तर एका चाकाची गाडी होती, त्या गाडीमध्ये इतक्या वेगाने पळत होता का नाही. एकदम स्केटिंगच्या ह्याच्यावरती अगदी म्हातारा 80 वर्षाचं एकदम उडी मारतोय. जी चाल काठी घेऊन चालतोय आणि काठी दिली आणि उलटी उडी मारली, पुन्हा काठी घेतली चालला. म्हणजे
ह्यांच्यावर ह्यांनी करणं म्हणजे हा वंडरफुल या म्हातारी माणसं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. तिसरा दुसरा येणार नाही कारण तिथं क्वेश्चन मार्क आहे. फिलिंग द ब्लँक. Daughter of Virat is increasing these days. Popularity म्हणजे प्रसिद्धी. Select adjective from the alternative. Adjective होता है यातला satisfactory. पर्याय क्रमांक 4. Choose the correct option. The hen has laid eggs. पर्याय क्रमांक 4. laid and eggs. देणे घालणे. पुढे पाठ. He is wanting a cup of tea. Which of the following part of the above sentence contain an error in it? He is wanting a cup of tea. He is wanting. Wanting नाही पाहिजे. He is wants a cup of tea. Filling the blank with appropriate compression of adjective in the option. I know that my handwriting is bad, but your is worse. इथं गुड बेटर बेस्ट म्हणतो तसं काय म्हणताय तिथं तुलना केलेली. बॅड वर्स वर्स. Sushanti said to Rohan, please give me 50 rupees. Which reporting verb will be used while transforming it into indirect speech? आता इथं रिक्वेस्ट. आता पैसे मागायचे म्हणलं काय ऑर्डर देऊन चालेल? पप्पाला ऑर्डर द्यायची. पप्पा चालेल का? पट्टर काढतील नाही तर बूटच घेते. हां पुढं. माय फादर. Choose the correct option with negative meaning. My father ... in JNU. Not educated. Is not educated. If the short hand of the clock is almost on 2 and long hand is on 9, then the time is quarter to 2, 50 minutes to 2. Okay, पर्याय क्रमांक 1 आणि 4. Select the correct alternative to filling the blank. He does his work. He does his work with intelligence. पर्याय क्रमांक 4 आणि 2. Intelligently. He does his work intelligently. Read the following passage. Impatience is a great obstacle in the way of success. One must work steadily and constantly and not a happy-go-lucky way. It is well to remember that slow and steady win the race. Undue haste is productive of no good. More haste, less speed is a worthwhile warning never to be forgotten. Also, you must stick to one course with intensity and patience. To chop and change every time simply spoil things. Rolling stone, it is well said, gathers no moss. So, consistent and patient work is a golden key of success in life. Constant watchfulness. Constant watchfulness is another avenue to the temple of success. You must not let things get beyond your control through indolence and carelessness. A step taken at the right moment saves a lot of trouble. A stitch in time saves 9. So one more key to that come your way. Remember, time and tide wait for no man. So make it a point to make hay while the sun shines. According to the passage, how must one work?
स्टेडी अँड कन्सिस्टंटली, हे दुसरा. आणि चौथा होईल डेन्सिटी अँड पेशन्स. द टॉपिक ऑफ द पॅसेज इज कीज टू सक्सेस इन लाईफ, की आपल्या लाईफ मध्ये सक्सेस कसं मिळवावं. पुढे, which of the following pair is autonomous you find in the passage? Patience in patience. Choose the correct alternative to complete the sentence. According to the passage, things go beyond our control through indolence and carelessness. Indolence म्हणजे काय? आळशीपणा. Guess the meaning of the word indolence. पर्याय क्रमांक 1 4 लेझी. चला बुद्धिमत्तेला सुरुवात करूया. खालील अक्षरमाला गटात न बसणारे पद ओळखा. प्रज्ञा, अमृता, प्रथमेश, अक्षय. हे सगळे जोड शब्द आहे. कोणता वेगळं नाही. अमृता जोड शब्द नाहीये. काय वेगळं दिलंय कोणतं त्यांनी? ओके. ही प्रज्ञा जोड शब्द आहे. प्र पण आहे, ज्ञा पण आहे. अमृतामध्ये जोड अक्षर नाहीये. प्रथमेश मध्ये प्र आहे. अक्षय मध्ये श आहे. पुढे जीएस, एन, एच आर, एफ पी. नंतर सांगा. 19 12 8 18 6 एक नंबर दिले की लगेच सगळं क्लिक होतं. सगळं बोला गावडे. विरुद्ध आहे किंवा हा या दुसरं साधं सोपं बघितलं तर काय होईल? हो की. आता इथं काय करायचं आपल्याला? गटात न बसणारा पर्याय काढायचा. शेवट पहिल्यांदा एक तर तुम्ही हातात पेपर आल्या आल्या ती दुसरी जी एबीसीडी आहे ती काय केली पाहिजे? लिहिलेली पाहिजे. किती जणांनी लिहिली होती? बघा, ज्यांनी लिहिली त्याचा हा प्रश्न चुकणार नाही. पण चुकायला पण हे काय, ते आता अवघड पण नव्हतं काय. बुद्धिमत्तेच्या पेपरला ती एबीसीडी लिहून जर बरोबर बसलं, 1-2 प्रश्न तर येतात काय प्रत्येक पेपरला, ज्याद्वारे ते सोडवणं सोपं जातं. ओके. आता इथे बघितलं 7 आणि 19 26, 12 आणि 14 26, 8 आणि 18 26, 6 आणि 16 22. एवढं लक्षात येतं ना लगेच. याच्यावर देखील आपल्याला कळू शकतो. पण ते कुठं? मालिका आहे म्हणून याच्यामध्ये, किंवा गटात न बसणारा आहे म्हणून. मालिका तयार करायची म्हटलं तर मग तिथं बघावं लागेल नंबर किती आहे पहिल्याचे. 2 4 6 8 असं झाले. 1 3 5 7 असं झाले. कशा पद्धतीनं कुठले कुठले नंबर घेतले उचलले ते बघणं गरजेचं असतं. पुढे CGMW. सोपं आहे. CGMW नंबर द्या की काय होत आहे? प्रत्येक 5 गट आहेत ना, त्यातील मधला अक्षर आणि जी मधला अक्षर नाहीये. म्हणजे बघा, एक पहिल्या गटातलं सी तिसरं अक्षर आहे, मधलं अक्षर आहे. जी काय त्या गटातलं तिसरं नाही. एम मधल्या गटातलं तिसरं. डब्ल्यू शेवटच्या गटातला पहिल्या गटातलं तिसऱ्या गटातलं मूळाक्षर मूळ नंबर वगैरे होत नाही. 72 91 112 147 का 7 ने भाग जाणारी संख्या 13 7 91 16 7 12 21 7 47. ऐकून घेतो तुझं ऐकून घेतो. आणि असं सांगितलं पाहिजे सर माझं असं होतं. ओके. सर असं केलं तर नाही, माझं असं आहे. काय सर काय डोक्या उभा करत नाही तुला चुकीचं सांगितलं तरी. हा बोला. 81 वर्ग संख्या, 91 अधिक 9 100, 100 ही वर्ग संख्या, 112 अधिक 9 121, 121 ही वर्ग संख्या,
147 अधिक 9 158 ही वर्ग संख्या आहे. 156 दम आहे बरं का. म्हणजे इथं अधिक 9 वर्ग संख्या येते म्हणून त्याचं म्हणणं ते. इथं आपल्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे 7 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणून दिलेलं. योग्य आहे तुझा विचार. आता जेव्हा पेपरमध्ये आता फायनल पेपर सोडवतात त्यामध्ये देखील असे कमीत कमी 2 ते 4 प्रश्न येतात की त्याचं कन्फ्युजन होतं. 2 पर्याय येतात. मग तिथं आपण किती जरी ओरडून सांगितलं सर हे 7 काय 7ची कसोटी, त्यापेक्षा हे आहे ना अधिक 9 केलं वर्ग संख्या. पण त्यांचं जर उत्तर 72 असेल, त्यांचे उत्तर टेंटेटिव्ह पहिल्यांदा पेपर झाला की लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांची उत्तरपत्रिका ऑनलाईनला पडते. त्याच्यामध्ये ते चेक करतात कुणाचं काय त्याच्यावर जर ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन तुम्ही पुरावा म्हणजे तुम्ही हे आता हे जोडून दाखवायचं की असा मी विचार केला की त्यांना ईमेलने पोस्टाने कशा कोणत्याही माध्यमातून अनेक माध्यमातून पाठवता येईल. त्यांची कमिटी तयार होते. मराठीसाठी एक 5-7 टीचरांची एक कमिटी, इंग्रजीसाठी वेगळा, गणितासाठी वेगळं, बुद्धिमत्तेसाठी वेगळं. आणि ती कमिटी ज्यांचे ज्यांचे त्या प्रश्नांवरती आलेले आहेत ऑब्जेक्शन त्याचं ते विचार करते. आणि मग त्यातनं तर त्यांना तो प्रश्न पटला, आपण सांगितलेलं त्यांना पटलं, तर तो प्रश्न कॅन्सल केला जातो. पूर्वीच्या काळी त्याचे मार्क दिले जायचे, आता नाही. तो प्रश्न कॅन्सल केला. पण हे सहसा 99% आपलं अजिबात ऐकून घेते. कितीतरी बरोबर असतं की त्यांचाच घोडा पुढं दाबायचा. चला पुढे 30वा पहा. आरशात वगैरे बघितलं ना? ओके 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 बरोबर आहे. 30वा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. एक तर मी तिथं आरशातलं म्हटलं की पहिल्या दुसऱ्या तिसऱ्याला आरशाचं प्रतिबिंब असंच येणार आहे. काय बदल होणार आहे? चौथ्यात बदल होते म्हणून मी ते म्हटलं. आणि तू काय म्हटलं? छेदले 2 आकृत्यांनी एकमेकांना छेदले. आता इथं 3 आकृती आहेत म्हणून वेगळं निघलं, छेदल्या नाही म्हणून वेगळं निघलं. किती प्रकार निघलं? ओके 3 आकृत्यांचा नाही काढता येत. 3 आकृती छेदलं नाही म्हणून काढता येतं. ओके. वरील अक्षर मालिकेत यन आणि व्ही मध्ये जेवढी अक्षरे येतात तेवढीच अक्षरं जे आणि दुसऱ्या कोणत्या अक्षर मालिकेमध्ये येते? बी आणि आ दोन्ही बाजूला बघणं गरजेचं आहे. म्हणजे इथं एबीसीडी जर संपूर्ण लिहिलेली असेल ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. आता काय म्हटलं? एन आणि बी. इथे एन आहे, इथे बी आहे. याच्यामध्ये किती? 1 5 6 आणि 7 अक्षर. मग आता जे आता इथं 7 अक्षर बघायचं. जे इकडे 7 म्हणलं तर 5 6 7 सोडलं तर आर. इकडे 4 3 7 सोडले तर डी. दोन्ही बाजूचं पण येणार. असं काही तुम्ही सांगितलं नाही. आता मध्ये बसलेलं आहे, मागून बी बघितलं तर तेवढाच बसतो, पुढून बघितलं तेवढाच. अशा पद्धतीने सर्वसाधारण या शब्दातील अक्षरापासून कोणता समानार्थी शब्द तयार होणार नाही. आता मराठी मधला कोणता होणार नाही? समर म्हणजे युद्ध आहे का? पण रण आहे ना, रण म्हणजे युद्ध. सारांश सार म्हणजे सारांश. नभ नाही पृथ्वी. रसा रसा म्हणजे पृथ्वी. त्यामुळे नभचा त्याच्यामध्ये कोणताही आलेला नाही. पर्याय क्रमांक 3. घडीचा भाग पहा. पर्याय कट पद्धत वापरा. पहिल्या पर्याय क्रमांक 3 कट होईल की त्या मधल्या कापण्यावरून. आता वाचक बोलावरून बघितलं तर दुसरा कट होईल. राहिला पहिला आणि चौथा. मग फरक बघा त्यात काय आहे?
कापणीची बघा वर खाली आणि कापणी वर आहे ती खाली जाणार आहे, त्यामुळं चौथा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढं y बरोबर 1, x बरोबर 2, y बरोबर 1, x बरोबर 2, w बरोबर 3, v बरोबर 4. या वर्गाच्या अक्षरांना किमती दिल्या तर t प्लस p वजा n. काय केलं रे? उजवीकडनं उलट काय म्हणायची गरज आहे? आपण काय म्हणायचं? उजवीकडनं नंबर दिलेले. हा चला, उजवीकडनं नंबर दिले. टीची 6 अधिक p वजा n 10 16 वजा 12 4 आहे का? 4 म्हणजे व्ही. दुसरं r अधिक n भागिले व्ही. तर r ची 8 अधिक 12 भागिले 4. हा 8 भागिले 4 करायचं. अगोदर भागाकार पदावली 12 भागिले 4 3, 8 अधिक 3 11 नंबर ओ. पुढे दिलेल्या प्रश्न आकृतीसाठी दिसणारी आकृती पर्याय पद्धत वापरा, काय हरकत नाहीये. सेम विचारले. रुपाच्या घड्याळात 3 वाजून 8x मिनिटं झाली आणि 4 वाजायला 4x मिनिटं कमी आहे. दोन्ही वेळा घड्याळात एकच वेळ दर्शवतात, तर घड्याळात निश्चित किती वाजले? पहा, हे प्रश्न माझ्यापर्यंत आतापर्यंत कुठेच तुम्हाला म्हणजे मी सोडवलं आहे, पण हे नाही आहे. पण मला ते पंढरनाथ राणेंच्या पुस्तकात मला अजून तर नाही, अजून माझं तयारी सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. 4 वाजायला 4x मिनिट. आता हा कालावधी कितीतला आहे फरक? 1 तासाचा फरक. म्हणजे हा की इथं 2 तासाचा फरक असेल तर 120 मिनिट. मग इथं 3 आणि हे 4, 3 वाजून झाले तर 4 ला कमी, म्हणजे दोघांमधला कालावधी किती? 1 तास. आणि याच्यामध्ये हे अधिक येत हे वाजाय, मी या दोघांची बेरीज येणार आहे 60 मिनिट. म्हणजे इथे 8x अधिक 4x बरोबर 60 मिनिट. म्हणजे 12x बरोबर 60 मिनिट. x बरोबर 60 भागिले 12 म्हणजे 5 मिनिट. मग 5 मिनिटं x घातली तर किती झाले? 3 वाजून 40 मिनिट. ते जर म्हणलं तर 4 वाजायला 20 मिनिट. ओके. रमेश आपल्या घरातून चालत निघाला, त्यावेळी त्याच्यासमोर सूर्य मावळत होता. नंतर तो 2 वेळा काटकोनात उजवीकडे वळला, सरळ चालू लागला. तर त्याच्यासमोर दिशा कोणती? विरुद्ध दिशेला. मग तो सूर्य मावळतो म्हणजे पश्चिमेकडे तोंड, विरुद्ध दिशेला आला म्हणजे पूर्वेकडे. म्हणजे काय रचना करण्यासाठी विचार करायला म्हणजे सगळं असं काही त्याच्यामध्ये दिलेलं नाही. त्याला गौरवचा मामा रोहितचा पण मामा आहे. तर रोहितची आई गौरवची कोण? आई असेल किंवा दोघी जरी वेगळे असतील तर मावशी. मग दोन्ही पर्याय नोंदवा, आई पण येईल, मावशी पण येईल. चला पुढे. पहिल्या व दुसऱ्या पदासमोर गुजरात, गांधीनगर, मध्य प्रदेश, भोपाळ काय? सी ला आय तर ईला का? सी ला आय तर ईला का? सीचा 9, ईचा 5 आणि दुसरा 15. याची तिप्पट आहे म्हणजे याची तिप्पट असेल. पहिला वर्ग नंतर तर 25 ला 100, 25 ला 100 तर 16 ला प्रश्न बोला. 25 × 100 16 हे पहिल्यांदा हे दुसरं उत्तर. पहिलं उत्तर 2 × 5 10, 10चा वर्ग 100. 1 × 6 6, 6चा वर्ग 36. हे पहिल्यांदा. चौपट सांगितलं ना, उत्तर येते 25 25चं वर्ग म्हणजे 5, 5ची दुप्पट 10 काय 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 25चं काय? बरोबर. 25चं वर्ग मग 5, 5ची दुप्पट 10, 10चं वर्ग 100. बर. मग 16चं वर्ग 4, 4 4 2 8,
8चा वर्ग 64. हा हे जास्त चौपटीपेक्षा तेच केले. मी काही वेगळं केलं नाही, फक्त ते असं खाल्लं नाही त्यांनी. त्यांची सवय आपण बघतो प्रत्येक वेळेस असं केलं अहो हे असंच करून ते खातात. बरोबर आहे, तुम्ही सोप्या चौपटा खुशकीच्या मार्गाने गेला नाही. पण यांनी मोठी त्याचं वर्गमूळ, त्याची दुप्पट, त्याचा वर्गमूळ काढलं म्हणजे तेच केलं, त्याची दुप्पट केली म्हणजे आता त्याची चौपट करण्याची वर्गमुळाची काढून त्याची दुप्पट म्हणजे त्या पद्धतीने गेला. चला पुढे 43ला काय पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय पाण्यातलं प्रतिबिंब जुळतंय. मग त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब पहा पर्याय क्रमांक 2. 2 पर्याय नोंदवाय. आपल्या कृती आहे ना 180 अंशात फिरवली आहे. 180 अंशात फिरवली तर पर्याय क्रमांक 3. तिसरा ओके. जे एकदा आपण पाण्यातलं म्हणून घेतलं आणि एकदा 180 अंशात फिरवलं. चला 2 ला 32 प्रश्नचिन्हाला 243. 2 ला 32 प्रश्नचिन्हाला 243. हा बोला उच्चतर बोला. 32चं 5 मूळ 2. 32चं 5 मूळ 2. मग 2चा 5 भागात 32. बरोबर आहे. आता 100% बरोबर आहे. आपण पण इथं असं 32ला 243ला काय असं विचार करायला पाहिजे. मग त्याला कसं ते 3चा 5वा घात 243चं 5वं मूळ 3. ओके. दत्तात्रय भोसले सर 25 मल्टिपल बाय 4. ओके ते बरोबर आहे. पण त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या अँगलने विचार करतो. बरोबर आहे आपलं. छान. चला भोसले नियमित प्रेझेंट असाल तर आपल्याला खूप काही सहकार्य मिळेल, खूप काही करता येईल. करणार असेल त्याच्यासाठी आपण ही तर आपलं आहेच अजून एक्स्ट्रा, कारण आपल्याला 18 फेब्रुवारीला परीक्षा आहे. तोपर्यंत आपल्याला अजून किती दिवस आहेत स्कॉलरशिपला? 1.5 महिना म्हणजे 45 दिवस आहे. 45 दिवस रोज 2 झाले तर 90 होते. आता आपल्या किती झाले, किती नंबर चालले? 42. म्हणजे या 45 झाले, पुढे अजून 90 होते. 135 प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तुम्हाला जर मनापासून केलं तर स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादी द्यायला कोणीच रोखू शकत नाही. एवढं तुम्ही तयार होता. मग त्याला केलं पाहिजे, नियमितपणा पाहिजे. आता कसं करायचं, काय करायचं इथं काही तुम्हाला मी ऑनलाईनला सगळ्यांना फ्री, इथं मी काही कुणाला फ्री देणार तर इथं नाही. तर 3 अंशाचे 2 5 अंशाचे 3 3 अंशाचे 2 5 अंशाचे 3 8 अंशाचे 11 17 अंशाचे 17 33 अंशाचे 23 आणि 58 अंशाचे 21. त्यातील चुकीचं पद, चुकीचं पद चुकीचं पद काय कुणाला काढता नाही आलं? कुणालाही काढता आलं नाही. आता या ठिकाणी बघा बरं अंशामध्ये काय करता येईल पहा. इथे छेदामध्ये पाहिलं तर काय होईल? त्या कसल्या संख्या? मूळ संख्या. 2 3 11 17 23 31. म्हणजे इथं काय वेगळं काढता येत नाही, मूळ संख्या. अंशामध्ये बघितलं तर काय होईल? वर्गाची काय संबंधित येते? एकचा वर्ग 1 अधिक 2. एकचा वर्ग 1 अधिक 2. बघू तरी आपण. दोनचा वर्ग 4 अधिक 2 6. 3चा वर्ग नाही. त्यांनी काय सांगितले? अंशामध्ये काय म्हणतात ते अपूर्णांकातील अंशात 1 4 9 16 25 मिळवत झाले. 1 4 यातला फरक 9
16 25 याच्यामधला फरक या कशा मूळ संख्या आहे तसं इथं समसंख्या मिळवत गेलं याच्यात एक मिळवलं इथे 4 पाहिजे 4/3 पाहिजे या ठिकाणी मग तिथं पुढे जोडते बघा म्हणजे मालिका जी तयार करत जातो ना त्या पद्धतीनं तर 5/3 चुकीते तिथे 4/3 असायला पाहिजे. चला नाही भोसले 13/23 नाही 13/23 नाही इथं छेदामध्ये सगळ्या मूळ संख्या आहे आणि अंशामध्ये फरक वर्ग संख्या आहे अशा पद्धतीने घेतले. चला पुढे खाली गणिती क्रियांसाठी सांकेतिक भाषा वापरलेली आहे. चौकोन हे चिन्ह भागाकारासाठी वापरले त्यावरून खाली सोडवतो. पहिली आपल्याला किमती काढू आपण त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यावर आपल्याला चौकोन म्हणजे भागिले आहे 16 भागिले 4 जर केलं तर उत्तर टिंब आणि 3 बरोबर 12. आता 16 भागिले 4 भागाकार करायला लागणार 4 इथं काय असू शकेल गुणिले 3 असेल किंवा अधिक 8 पण असू शकतं आपण करू शकतो का अधिक 8 का नाही म्हणू शकत. पुढे आपण गेल्यानंतर मग आणि जर विचार केल्यानंतर मग तिथे आपण विचार करणार आहोत 6 पुढे गेले 7 टिंब 2 उलटा त्रिकोण 5 बरोबर 19. आता इथे 7 टिंब जर आपण म्हणलं गुणिले 3 7 गुणिले 2 नाही काय ते गुणिले 3 नाही गुणिले 7 गुणिले 2 त्रिकोण 5 बरोबर 19 7 गुणिले 14 अधिक उलटा त्रिकोण म्हणजे अधिक जर घ्यावा मग इथं आपण कन्वर्ट करायचं ना प्लस 7 आणि 8 15 आणि 5 काय सेंटर जोडला ते 19 येऊ शकतं का नाही तिथं हे चुकीचं. पहिल्यांदा आपण विचार करताना निगेटिव्ह विचार करायचा कायम कधी पॉझिटिव्ह विचार करायचा कायम करताना हे का केलं नाही केलं तर नाही जेवलं तर 3 टाइम का जेवायचं. गांधीजींनी केलं ना सकाळचं जेवण सोडून दिलं आपल्याला जमणार आहे का नाही जमणार. म्हणजे प्रत्येक ठिकाणी निगेटिव्ह विचार करायचा आपण. मग आता किंमत भरा 25 फुकट 5 संगत आहे 25 भागिले 5 आणि काय अधिक 3 किती येत आहे 8 5 25 भागिले 5 5 अधिक 3 8 पर्याय क्रमांक 4. त्याचा पुढे 48 3 म्हणजे गुणिले 6 4 अधिक काय काढायचे पुढे बरोबर 88. आता इथं अगोदर भागाकार करता येईल का आता इथं गुणाकार अगोदर केला 48 गुणिले 6 288 त्याच्या अगोदर याला मागलं तर हे डोकं चाललं पाहिजे ना आपलं 288 भागिले 4 करणार तुम्ही हीच मांडणी कशी असते 48 गुणिले 6 भागिले 4 अशी मांडणी मागे त्याला मागलेला 72 अधिक इथं काय येणार आहे 16 बरोबर 88 उत्तर पर्याय क्रमांक 2. तर आकृतीचा भाग वगळलेला आहे आकृतीचा भाग वगळलेला आहे तर पर्याय निवडा. इथं काय असतं वरचा भागला 1 नंबर वरच्या चौकोनाला 4 भागाला 1 2 3 4 नंबर द्या. या ठिकाणी चौकोन 4 भाग केलेले असतात 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 1 तर 2 मध्ये आरशाचं प्रतिबिंब असतं 1 तर 3 मध्ये पाण्याचं प्रतिबिंब असतं तसं 3 तर 4 मध्ये आरशातलं 2 तर 4 मध्ये पाण्यातलं आरशातल्या आणि पाण्यातल्या ह्याच्याशी हे संबंधित प्रश्न असतात. चला पुढे 1 3 7 15 प्रश्नचिन्ह 63 1 3 7 15 प्रश्नचिन्ह 63 बोला ओके 2 4 8 म्हणजे तू पडली इथं 16 आणि 32 आला पाहिजे ओके मग ते जुळतंय का 32 आहे घेतो आहे ओके इथं 2 4 8 16 म्हणलं तर 31 32 बरोबर बोला 1 गुणिले 2
2 आणि 2 आणि 2 आणि 3 3 2 6 आणि 7 दुप्पट म्हणजे असं स्पष्ट सांगा की हो 1 × 2 कशाला हो आपण आठवीला आहे दुप्पट आणि 1 ची दुप्पट 2 2 अधिक 1 3 3 ची दुप्पट 6 अधिक 1 7 7 ची दुप्पट 14 अधिक 1 15 15 ची दुप्पट 30 अधिक 1 31 31 ची दुप्पट तर योग्य आहे म्हणजे ते काय तुमचं चुकीचं आहे असं नाही पण आपण आठवीला आहोत आठवीच्या विद्यार्थ्याचा विचार कसा पाहिजे या ज्या पद्धतीने अपेक्षित आहे तसा झाला पाहिजे चला पुढे 3 6 5 20 3 6 5 20 7 42 9 आता एकदा ग्रॅज्युएट चढता नाही उतरता नाही तेव्हा काय करायचं असतं गावडे बोला 3 चा वर्ग 9 वजा 3 5 चा वर्ग 25 वजा 5 7 चा वर्ग 49 वजा 7 आणि 9 चा वर्ग 81 वजा 9 72 यांनी काय सांगितलं की वर्ग 3 चा वर्ग वजा 3 5 चा वर्ग वजा 5 7 चा वर्ग वजा 7 इथे 9 चा वर्ग वजा 9 बरोबर आहे बोला बोला की मग उत्तर किती आलं म्हणजे पण खाल्लं वेगळं ना 3 × 2 6 5 × 4 20 3 च्या अगोदर 2 आहे 3 2 6 5 च्या अगोदर 4 आहे 4 5 20 7 च्या अगोदर 6 आहे 7 चा 42 9 च्या अगोदर 8 आहे 9 8 बरोबर आहे काय चुकीचं पण वर कशी जास्त योग्य का मागची संख्या केलं योग्य उत्तर तेच आहे बरोबर आहे हा वर्ग वजा ते केलं n वर्ग वजा n चला पुढे bx dx dv gs प्रश्नचिन्ह pj बोला रे बोला पहिल्या घासाला खाल्ला नव्हते आज विचारलं बोला b च्या विरुद्ध x b अधिक 2 d मग d च्या विरुद्ध v मग अधिक 3 g मांडलेलं आहे एबीसीडी तू का चुकलं सर ते पी आणि जे ना हा ते उलट्या पद्धतीने दिले म्हणून मी चौथा पर्याय नोंदवला बी डी नंतर 2 सोडून जी नंतर 3 सोडून के नंतर 4 सोडून पी काय अडचण होती काय होती मी तुला नोंदवला पण आहे बरोबर पण इथं आता ते बघितलं पाहिजे होतं ना की आता याच्यावर बी नंतर 1 सोडून डी घेतला डी नंतर 2 सोडून जी घेतला म्हणजे आता 3 सोडून के नंतर 4 सोडून पी जुळतंय आणि मग तिथं तू याच्यामध्ये बघितलं तरी तुला उलट्या एबीसीडी मध्ये क्लिअर चला पुढे 52 वा पान आकृती फिरते 45 अंशात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चिन्ह नंतर बघायचं अहो सगळं एकदम तुम्ही भातच सगळा बघायला लागला हात घालता सगळा रांधा खायचा आपल्याला भात एक शीट घ्यायचं चमच्यामध्ये हळूच दाबून बघायचं शीटला का मग तसं एक गोष्ट घ्यायची त्याच्यावर बारकाईने बघायचं फक्त अँगल आपण बघतोय पहिल्यांदा बाबा डाव्या कोपऱ्यामध्ये मध्ये आला उजव्या कोपऱ्यात आला वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये मध्ये मग वरच्या मध्ये मग त्याच्यावरनं पर्याय क्रमांक 3 4 कट झाला आता मग 2 पर्याय कट झाले आता राहिले 2 पर्याय मग तेव्हा प्रश्न आपण गेले खड्ड्यात त्याच्यात फरक काय म्हणजे त्याच्यावर तेवढं कॉन्सन्ट्रेशन होतं काय फरक आहे चिन्हामध्ये मग आता मग चिन्हावर लक्षात आहे पहिल्यांदा कुठं आहे गोल डावीकडे आहे दुसऱ्यात पुन्हा तिसऱ्यात डावीकडे आता कुणीकडे असणार मी पर्याय क्रमांक आलं का नाही सगळं तर एकदम बघितलं की या डॉक्युमेंट भरपूर सगळ्या गोष्टी आपण काम करू शकतो का एकाच वेळेस तुला सांगितलं बघ धुणं धुवायचं भांडी घासायची स्वयंपाक करायचा झाडू काढायचं एकाच वेळेस करा तुम्हाला 2 हात आणि 2 पाय पायाला झाडू बांधते झाडू या पायाने धुणं धुतो या हाताने भांडी घासते या हाताने स्वयंपाक करते चालेल का एकही काम तुझं व्यवस्थित होणार एक 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 केलं तर सगळीच कामं परफेक्ट होणार आपल्याला विचार आपल्याला असा पाहिजे एका गोष्टी लक्ष द्या त्याच्यावर पर्याय कट करा नंतर दुसऱ्या गोष्टी नंतर तिसऱ्या गोष्टी चला पुढे आणि चिन्ह मालिका पहा कितीचा चिन्हाचा गट आहे 5चा गट आहे नंतर एक त्यातनं वगळला स्टार वगळला 4चा पुन्हा त्रिकोण वगळला 3चा नंतर 2चा म्हणजे इथं किती चिन्ह आहे ती
15 म्हणजे कुठल्या संख्या 1 3 6 10 15 म्हणजे त्रिकोणी संख्या. म्हणजे त्रिकोणी संख्या जेव्हा 15चा 8 21चा असा गट येतो तेव्हा त्रिकोणी संख्येचं ते पण बघणं गरजेचं. पुढे एका सांकेतिक भाषेत CAT 48 लिहितात. TEN 78 असं लिहितात. DOG कसं लिहिलं जाईल. चला बोला गावडे बोला. थांबा हा बर. सीचा क्रमांक 3. ओके. एचा 1 टीचा 20 यांची बेरीज आली त्याची दुप्पट आहे. 24 ची दुप्पट आहे त्याचा बोला. टीचा 20 टीचा 5 यांचा 14 यांची बेरीज 39 ची दुप्पट. ओके. आणि डीचा क्रमांक 4 ओचा 15 जीचा 7 यांची बेरीज 26 ची दुप्पट 52. ओके गुड. अजून वेगळा कोणाचा नाही. चला पुढे. आम्ही आवाज ऐकला कारण त्यांनी ह्या पहिल्यांदा तू बोलली असते बोललेली एकदा तेव्हा तव्यावर चुलीवरती होता तेव्हा. चला लयबद्ध मांडणी पहा. चला गट कितीचा आहे कोणता कितीचा 8चा म्हणजे 8 3 24 आहे का. ओके 8चा गट करा. हा बोला. जावा आम्ही नाही लगेच जायचंय तर लगेच. ओके तर 8चा गट केला तर कोणता गट होतोय 12 35 53 21. 12 35 53 21 12 35 53 21 12 35 53 21. ओके चला खाली पहा 56 वर ABPQ 4चा गट होतो. चला पुढे 57 पहा. ग्रेटर लेस दॅन अधिक वजा भागिले 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 लेस दॅन. चला पुढे मनोऱ्यांचं मध्ये कोणाचं काय चुकलंय का. मनोरे हे चुकणार नाही. हे हक्काचे प्रश्न आहेत हो. रोज मनोऱ्यावरती दोन प्रश्न येतात. 2 2 4. उद्या NMM नसला तर मनोऱ्यावरती कमीत कमी 4 ते 5 प्रश्न असतात. 5 मार्क खिशात घ्या. चला 9 इथं 3 प्रश्न आहेत. 3 म्हणजे 6 मार्क. मी तिथं पण येतात 6 मार्क 5 6 मार्क. आरशाची प्रतिमा पहा. हे 3 वरनं बघितलं 3 उजवीकडे आहे डावीकडे येईल त्याच्यावरनं दुसरा पर्याय कट होईल. नंतर 7चं बघितलं इकडे 7 येतो इकडे होईल त्याच्यावरनं पहिला कट होईल. राहिला याच्यामध्ये 4चा फरक आहे किंवा त्याचं दिशा पण बघितली तर ही पर्याय 4था पर्याय कठीण उत्तर पर्याय क्रमांक 3. चला आता 65 सोपा. पायावरनं कट करा अगोदर सोपे पायावरनं 1 आणि तिसरा पर्याय कठीण राहिला दुसरा 4था फरक काय हाताचा इकडं डावीकडे तो उजवीकडे जाईल त्यामुळे पर्याय क्रमांक 4. दीपापेक्षा माधुरीने जास्त गणित सोडवली पण ती सुजाता इतकी नव्हती. हेमांगीने सुजातापेक्षा जास्त गणित सोडवली पण ती चित्रापेक्षा कमी होती. तर सर्वात कमी गणित कोणी सोडवली. दीपापेक्षा माधुरीने जास्त दीपापेक्षा माधुरी जास्त दीपा दाखवतो त्यापेक्षा जादा माधुरी उंचीमध्ये मानायचं. पण ती सुजाता इतकी नव्हती म्हणजे सुजाता त्याच्यापेक्षा जास्त आहे. या पहिल्या वाक्यावरून रचना झाली. हेमांगीने सुजातापेक्षा जास्त पण चित्रात त्याच्यापेक्षा जास्त. सर्वात कमी गणित तुम्ही सोडवली काय अडचणीचं याच्यात रचना काय क्रिटिकल असं नाही. तुम्ही जेव्हा याची सोडवायला घेता ना NMM ची वगैरे त्याच्यामध्ये क्रिटिकल रचना असते. चला पुढे आपण जे जमिनी लगत असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या म्हणजे पहिला थर समोरला किती दिसतात 1 2 3 4 5 6 मागचा 7 मी 7 थर आहेत. मागे डबल आहे का नाही पुढे एकच असेल मी 7 ने 8 येणार आहे खालच्या पहिल्या थरात. दुसऱ्या थरामध्ये किती येतो विचारले पण मी विचारलं जे आला तर काय खाल्ले तर जाणार नाही का. मग 5 आहे. तिसऱ्या थरामध्ये
दोन. मग एकूण टोकळे किती झाले? 8 आणि 5 13 आणि 2 14. 15. आकृती प्रश्न चिन्ह जागे पहा. या ठिकाणी आकृती काढावी लागेल मला. चौऱ्याहत्तर 10 62 प्रश्नचिन्ह 58 6 22 26 4 14 34. हा अब संबंध असतो 36 40 62 नाही काय संबंध काय एकाला पण जोडायला आला नाही जमलं. कितवा प्रश्न आहे? 65. एका सरळ रेषेत असताना तर तुम्हाला सांगितलं बेरीज करायची 40 म्हणजे 6 2 8 7 14 4 18 8 4 1 3 6 9 3 12 128. बेरीज करा 22 इथे इथे 4 8 12 18 8 4 1 2 5 7 8 4 12 128. मी तर बेरीज किती येणार? 128. 128 याची म्हणजे किती किती येते? 22 74 22 96 28. इथं पहा समोरासमोरच्याचा बराचसा संबंध असतो. 2 जानेवारी 2013 रोजी बुधवार, तर त्या वर्षाच्या मागील वर्षाची सुरुवात कोणत्या वारात? आता त्या वर्षाची सुरुवात 2 जानेवारी 2013 ला बुधवार, तर 1 जानेवारीला 1 जानेवारी 2013 मंगळवार. मग आपल्याला पाहिजे 1 जानेवारी 2012 मागील वर्ष. आता 12 वर्ष हे पुन्हा काम होतो का म्हणल्यानंतर सोमवार नाही येणार तर तिथे येणार रविवार. जर 1 वर्ष नसतं तर सोमवार येणार आहे रविवार. पाण्याची प्रतिमा पहा. आता त्या टिपका काय वरती जाणार आहे का? वरती जाणार आहे आणि वर जाणार आहे किंवा त्या बाणाच्या साईडला टिपका पाहिजे. बाणाच्या साईडला टिपका आहे ना गणित आपण यशवंत कोणता केला? ओके सगळं तो डाव्या साईडला पाहिजे. पर्याय क्रमांक 2. धावण्याच्या शैलीत भाग घेतलेला अभिजित आम्हाला सांगत होता की मी 37व्या क्रमांकावर होतो. इथे पुढे किती आली? 36. माझ्या पुढे प्रकाशा 7वा होता आणि शेवटच्या मुलाच्या पुढे तो 17वा होता. तर धावण्याच्या शैलीत एकूण किती जण होते? आता पहा. आता इथं रचना करायची, रेषा काढून करायची, सगळे करायचे नाही. आधी आम्हाला सांगते की मी 37व्या क्रमांकाच्या पुढे 36 आहे. ज्या 37वा कोण येणार आहे? अभिजित. त्याच्या पुढे 7वा प्रकाश होता. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा प्रकाश. आता अभिजित काय म्हणाला? शेवटच्या मुलाच्या पुढे तो 17वा म्हणजे मागून त्याचा नंबर किती येणार आहे? 17. म्हणजे मागणं 17. आता उदाहरण आज 37 आहे. 36 35 34 33 32 31 30 म्हणजे पुढे किती आहे त्याच्या? 29. मागून त्याचा नंबर किती आहे? 17 होता. जे त्याच्या मागे 16, या प्रकारच्या मागे 16, पुढे 29. 29 आणि 16 45 प्रकाशे 46. अशा पद्धतीने काढू शकतो. नाही कळलं काय करते कुठे आपल्याला काय सांगितलं? मागे 17वा म्हटलेलं आहे. रेषा काढा ना 17. तो इथे 17वा आहे.
17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10 म्हणजे मागे 9. पुन्हा एकदा 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. 17 आणि 19 46. धर्म तिथं 17 मध्ये तो धर्म पुढे 29 पुढे सोबत 4 29. आता पहा आकृती काढतो मी. थोडीशी आकृती जुळे त्याचा काय अर्थ नाही, पण आपल्याला जशा पद्धतीने पाहिजे ते झालं पुरेसं. जुळी जुळी तर आकाराला नंबर द्या. 1 2 3 4 5 6 7 8. जास्त तुकडे होतात का कुठं? चला त्रिकोण विचारा. चला कोणा नंबर सिंगल नंबरचे त्रिकोण? 5 नंबर, 7 नंबर, 3 नंबर, 8 नंबर. सिंगल नंबरचे चला दोघांचा सांगा. 57. तिघांचा, चौघांचा, 5 जणांचा, 6 7 8 5. पुढे 1 अधिक 3 अधिक 5 चा वर्ग. सॉरी 1 अधिक 3 अधिक 5 बरोबर 3 चा वर्ग. 1 3 5 7 त्याच्यामधला मधला येतो 4 4 चा वर्ग. आता 3 आणि 5 आपल्याला इथं पहा. 3 संख्या असेल तर मधल्या संख्येचा येतो. 4 संख्या असेल तर मधल्या 2 संख्येचा सरासरी काढायचा त्याचा वर्ग काढायचा. मग 1 3 5 7 9 49 मध्ये करू. 25 नक्की का? कसं काय करू? 24 काय येणार का? सगळ्या विषम संख्या आहेत त्यामुळे 1 3 5 7 9 घेतलं तर मध्ये येणार आहे 25. 25 चा वर्ग केला तर 625. त्याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे उत्तर काय येणार आहे 25. तर 71 72 मध्ये लपलेला भाग. 71 मध्ये पहिला पर्याय तो लपलेला आहे. 72 मध्ये दुसरा पर्याय लपलेला आहे. तर 73 74 वेल आकृतीमध्ये व्हॉलीबॉल न खेळणारे म्हणजे त्या चौकोनामधले सगळे काढून टाकायचे. पण क्रिकेट खेळणारे म्हणजे क्रिकेट खेळणारे म्हणजे त्या 14 7 तेवढेच येते. कोणतेही 2 खेळ खेळणाऱ्यांची संख्या व कोणतेही 3 खेळ खेळणाऱ्यांची संख्यातील फरक येते. आता 2 खेळ खेळणारे सांगा बरं. 2 खेळ खेळणारे 14. चला एखाद्याशी बोला. 12 6 24 27. 2 खेळ खेळणारे सांगते तर आपल्याला 83. चला कानात घातलं हे त्यामुळे पुढे होतं. तर 3 खेळ खेळणारे तिघांमध्ये असणार 13. 21 वजा केले 62. तर अंकमालेचे असे किती 5 आहेत ज्याच्यापूर्वी लगेच विषम अंक असू म्हणजे 5 च्या अगोदर 1 3 5 7 9 आहे. पण पूर्वी विषम अंक असून लगेच सम अंक नाही म्हणजे इकडे पण 1 3 5 7 9 पाहिजे. चला बघा सांगा कुठला कुठला. 5 च्या अगोदर 655 नाही चालेल. 5 नंतर 5 5 557 चालेल. पुढे 5 आला 458 नाही. 353 चालेल. पुढे 955 चालेल. 553 चालेल. 752 किती वेळा आलं 4. ओके धन्यवाद मित्रांनो. बुद्धिमत्तेचा लवकर ओळखतो. गणित आता 2 तास म्हटलं तरी कारण इथं समजून घेतो आपण म्हणून. ते जर सोडवायचं नसतं तर सांगायचं म्हटलं तर हे जर करायचं म्हटलं ते 1 तासात.